Very good morning to all of you. Good morning, sir. Today we are going to learn chapter number 3, life process in living organism part 2. Okay, yesterday I teach and you learn introduction of the topics. Can you tell? Once again, can you recall your question, yesterday's question, which are the important life process in living organisms? ठीक आहे, कालच्या तासिकेमध्ये आपण चॅप्टर 3 जो आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 स्टार्ट केलाय, बरोबर. यामध्ये काही क्वेश्चन्स आपण यस्टरडेला बघितले होते. त्यामधला सगळ्यात फर्स्ट जो क्वेश्चन आहे पुन्हा आपण एकदा रिवाइज करतोय. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन जो यस्टरडेला आपण विचारला होता, ठीक आहे, की जी काही जीवन प्रक्रिया आहे, जीवन प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत त्याबद्दल सगळ्यात पहिली जी काही कन्सेप्ट आहे, जी रिस्पायरेशनची आपण यस्टरडेला बघितली होती. ठीक आहे, रिस्पायरेशन, रिस्पायरेटरी सिस्टम. ठीक आहे, सेकंड नंबर डायजेशन, डायजेस्टिव्ह सिस्टम. ओके, याच्यानंतरची नेक्स्ट प्रोसेस सांगता येईल कुणाला? नेक्स्ट प्रोसेस कोणती असेल अजून एखादी सांगा पटकन, क्विक फास्ट. नाही, यस्टरडेला कुठपर्यंत होतो आपण? काय बघितलंय कालच्या तासिकेमध्ये? काहीच नाही बघितलं. काय बघितलं कालच्या तासिकेमध्ये? बोला, पटकन बोला. ठीक आहे, असो नका बोलू, मीच बोलतो. ठीक आहे, बघा, वी हॅव स्टडीड व्हेरियस लाईफ प्रोसेसेस इन प्रिव्हियस क्लासेस. या ज्या काही प्रक्रिया आहेत, जीवन प्रक्रिया ज्या आहेत, या प्रोसेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत याचा अभ्यास आपण मागच्या प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलेला आहे. त्याचं रिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी पुन्हा एकदा बघू लागलो. ऑल दोज लाईफ प्रोसेसेस, दॅट इज न्यूट्रिशन. फर्स्टली न्यूट्रिशन तुमच्या बुकमध्येच आन्सर दिलाय. ठीक आहे, न्यूट्रिशन मीन्स व्हॉट इज द न्यूट्रिशन? पोषण. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड नंबरला आहे रिस्पायरेशन. व्हॉट इज मीन बाय रिस्पायरेशन बेटा? यस, श्वसन. श्वसन. ठीक आहे, मग श्वसनाची जी क्रिया आहे जी आपल्या बॉडीमध्ये होत असते तिला आपण रिस्पायरेटरी सिस्टम असं म्हणतो, जी यंत्रणा कार्यरत असते बॉडीमध्ये. ओके, नेक्स्ट प्रोसेस एक्सक्रेशन. व्हॉट इज मीन बाय एक्सक्रेशन? कशाला म्हणतो आपण एक्सक्रेशन? प्लीज स्पीक नाउ. कशाला म्हणतो एक्सक्रेशन? उत्सर्जन ऐकलंय तुम्ही? उत्सर्जन, उत्सर्जन संस्था, एक्सक्रेटरी सिस्टीम ऐकलंय असं नाव? एक्सक्रेटरी सिस्टीम. कशाला म्हणतात एक्सक्रेटरी सिस्टीम? उत्सर्जन संस्थेला. उत्सर्जन संस्थेमध्ये बॉडीतले कोणते पार्ट इन्क्लूड झालेले असतात? कोणते पार्ट वर्किंग करतात बॉडीमध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये? त्वचा करते काय? त्वचा इन्क्लूड आहे का एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये? नाही. घाम येतो आपल्याला, घाम. हा, घाम काय करतो? काय वर्किंग आहे घामाचं? विनाकारांचं वेस्टेज आतलं बाहेर काढणे, बरोबर. वेस्टेज, मेटाबॉलिझम वेस्टेज जे आहे ते सगळं बाहेर काढणे. इथे लक्षात, घामाच्या स्वरूपामध्ये बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवणे, बरोबर आहे की नाही. कूलर आपण बघतो, कूलर. ठीक आहे, कूलरच्या आजूबाजूला पूर्ण थंड केलेलं असतं, तेव्हा तो आपल्याला थंडी हवा देतो, बरोबर आहे की नाही. बघा, ज्यावेळेस आपल्याला जास्तीचा फेवर आलेला असतो, फेवर आला असेल किंवा बॉडीचं टेम्परेचर हे वाढलं असेल, कधी असं बघितलं का की खूप सारी थंडी आहे ना आपल्याला घाम येऊ लागला? हिवाळा आहे, थंडी खूप सारी, आणि आपण थंडीमध्ये आहे आणि आपल्याला घाम येतो, असं काही झालं? केव्हा घाम येतो? ज्यावेळेस बाहेरचं टेम्परेचर जास्त असेल, बाहेरचं इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर ज्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस आपल्याला घाम येतो. म्हणजे का? कारण की बॉडीचं जे काही टेम्परेचर आहे तर ते बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी रेग्युलर आपल्याला घाम येत असतो, बरोबर आहे की नाही. आणि बायचान्स एखाद्या वेळेला आपल्याला फेवर येऊन गेला, खूप सारा ताप येऊन गेला, आणि तापाला तेव्हाही आपल्याला काय होणार आहे? घाम येणार आहे, डेफिनेटली, बरोबर आहे की नाही. बघा, सेन्सेशन अँड रिस्पॉन्स. ठीक आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कोण ठेवता?
चेतासंस्था आपल्या बॉडीमध्ये कार्यरत असते. बघा, जर समजा खाली माझ्या पायाजवळ काहीतरी इन्सेक्ट वगैरे काहीतरी आलं, मला मेसेज भेटतो माझ्या ब्रेनला ऑटोमॅटिकली. माझे डोळे आहे का तिथे? नाही, पण तरी मला कळालं की माझ्या पायाजवळ काहीतरी आलंय. ठीक आहे, कोण कंट्रोलिंग करताय? चेतासंस्था कंट्रोलिंग करते. बरोबर आहे की नाही? मला कळतंय माझ्या पायाजवळ काहीतरी आलंय. बरोबर आहे की नाही? आर इसेन्शियल टू ईच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू रिमेन अलाइव्ह. बिसाइड दिस लाईफ प्रोसेसेस, वन मोर लाईफ प्रोसेस occurs in living organisms. It is reproduction. Most important word, most important topics in this early chapters, reproduction firstly. Okay, मागच्या स्टँडर्ड मध्ये 9th क्लास मध्ये 8th क्लास मध्ये आपण ज्या काही वरच्या प्रोसेस आहेत, लाईफ प्रोसेस ज्या आहेत त्यांचा स्टडी केलेला आहे, ज्यामध्ये न्यूट्रिशन येतं, ज्यामध्ये रिस्पायरेशन येतं, ज्यामध्ये एक्सक्रेशन आहे, ज्यामध्ये सेन्सेशन अँड रिस्पॉन्स आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ठीक आहे, बट महत्वाची जी काही प्रोसेस आहे रिप्रोडक्शन, ती प्रोसेस आपल्याला 10th मध्ये इन डिटेल या चॅप्टर मध्ये शिकायची. आलं लक्षात? जी महत्वाची प्रोसेस आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण लगेच विचार करूया. However, reproduction does not help the organisms to remain alive, but it helps to maintain the continuity of the species of that organisms. ठीक आहे, काय समजलं तुम्हाला इथपर्यंत? काय समजलं बेटा? लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स part second. Okay, firstly main concept, reproduction. प्रीवियस क्लास मध्ये आपण काय काय बघितलंय? काय बघितलं प्रीवियस क्लास मध्ये? न्यूट्रिशन. काय पाहिलं? न्यूट्रिशन. सेकंड नंबर एक्सक्रेशन. अजून सांगा पटकन. रिस्पायरेशन. फोर्थ नंबर काय? डिप्रेशन. आहे डिप्रेशन? डिप्रेशन आहे त्याच्यात? मग कसलं काय डिप्रेशन म्हणजे? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. डायजेशन. अजून काय दिलंय? ओके, ठीक आहे. जी डायजेशनची जी काही प्रोसेस आहे, तर ती डायजेशनची प्रोसेस ही न्यूट्रिशन संदर्भातलीच आहे, पोषणाच्या संदर्भातलीच आहे. तर लक्षात. मला सांगा, हे बघा इस्रायलला आपण बघितलं होता, बॉडी वर्किंग साठी आपल्याला महत्वाची कन्सेप्ट कोणती लागणार आहे? एखादं इंजिन आहे, एखाद्या इंजिनला वर्किंग करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? फ्यूल. डिझेलचे असेल किंवा पेट्रोल असेल किंवा केरोसिन असेल, कोणतंही फ्यूल जे त्याला लागतंय चालण्यासाठी त्याची गरज आहे. बरोबर आहे की नाही? मग कुठलंही इंजिन चालण्यासाठी, बॉडीचं इंजिन, बॉडी इंजिन, आपलं बॉडी चालण्यासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता असणार आहे. आपल्या बॉडीचं फ्यूल काय? काय आपल्या बॉडीचं फ्यूल? ब्लड. ब्लड नाही आहे? सांगा पटकन. अन्न. ओके, फूड. अजून काय? वॉटर. व्हेरी नाईस. अजून तुम्हाला अजूनच करत राहणार तुम्ही. अजून काय? आता हे याच्यात येऊन गेला. विटॅमिन्स असेल, मिनरल्स असेल, अदरवाईज जे काही कंटेंट्स आवश्यक आहेत आपल्याला बॉडीला. अजून मोस्ट इम्पॉर्टंट. कोण बोललं? ऑक्सिजन, जो आपल्याला, आपण ज्याला प्राणवायू म्हणतो. ऐकलंय का प्राणवायू? असेंब्लीमध्ये मुलं म्हणतात
प्राणवायू कोणता असतो? ऑक्सिजन प्राणवायू आहे आपला, नाही आहे? नाही, माझं तर आहे, तुमचं आहे का? ठीक आहे, बघा O2 ऑक्सिजन या तिघांची आपल्याला खूप आवश्यकता असते बॉडी वर्किंगसाठी. यस. फूड, फूड हा कशाशी रिलेटेड आहे? डायजेशनशी रिलेटेड आहे. फूड आपण डायरेक्टली खाऊन आणि एनर्जी, मला सांगा एखादं फूड मी इथं ठेवलं आणि याच्यात एनर्जी भेटते आणि मी असं ऍक्सेप्ट करतोय, होईल का कधी असं? नाही. ती एनर्जी मला केव्हा भेटेल? ज्यावेळेस मी ते फूड काय करणार? सेवन करणार. ठीक आहे, बॉडीमध्ये इन करणार तेव्हा. मग ज्यावेळेस डायजेशनची जी काही प्रोसेस आहे, जी डायग्राम मी तुम्हाला ड्रॉ करून स्टडीला दाखवली होती, ती पूर्ण डायजेशनची प्रोसेस आहे. डायजेशन मीन्स पचन, पचन, आणि डायजेशन प्रोसेस मीन्स पचनाची जी काही पूर्ण प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, तर ती मी तुम्हाला स्टडीला दाखवली होती की डायजेस्टिव्ह सिस्टीम बॉडीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करते. इथे लक्षात. सगळ्यात सुरुवातीला डायजेशनची स्टार्टिंग कुठं होणार? असेल कुठं होते? कुठं होते? माउथ मध्ये. डायजेशनची स्टार्टिंग कुठं होते? माउथ मध्ये. इथे लक्षात. यस्टरडे मी 1-2 क्वेश्चन्स तुम्हाला सांगितले होते, याचे आन्सर तुम्ही आणायचे. आज आणले आन्सर? नाही. लेंथ ऑफ लार्ज इंटेस्टाईन, लेंथ ऑफ स्मॉल इंटेस्टाईन दिली होती मी क्वेश्चन काही तुम्हाला? अरे दिले होते की बाबा? नो. तुम्ही असं काय म्हटलं आता थोड्या वेळ? डिप्रेशन ना? हा, डिप्रेशन मध्ये. हा, आता कळ डिप्रेशन. कोण आहे डिप्रेशन मध्ये बसले? रिलॅक्स मोड मध्ये बसायचं. डिप्रेशन मध्ये बसायचा नाही, जास्तीचा स्ट्रेस घ्यायचा नाही, आणि एवढे मोकळं सोडायचं नाही स्वतःला. ठीक आहे, एकदम रिलॅक्स मध्ये, अजिबात सपोर्ट वगैरे नको कशाचा. एकदम काय गाडी अडचणी आहेत त्या समजून घ्यायच्या. ओके. बघा, फूड कशाशी रिलेटेड आहे? डायजेशनशी रिलेटेड आहे. फूड डायजेशन हे कशाशी रिलेटेड आहे? न्यूट्रिशनशी रिलेटेड आहे. पोषण, आपण खाल्लेलं जर पचलंच नाही काय होईल? गॅस्ट्रो होतो का? गॅस्ट्रो ऐकलंय? गॅस्ट्रो, गॅस्ट्रो ऐकलंय? जर डायजेशनच झालं नाही बाळांनो, तर खाल्लेलं ऍज इट इज तसंच राहील ना, वेस्टेज जाणार ना ते. बरोबर आहे की नाही? ते पचलंच नाही आपल्याला, तर पचलं नाही ते पोषणाचा संबंधच येत नाही. डायजेशन झाल्यानंतर महत्वाचं असतं पोषण, आणि जे पोषण म्हणजे नेमकं महत्वाचं काय? जे बॉडीला आवश्यक घटक आहेत तर ते त्यातनं ऑब्झर्व करणे, आणि ऑब्झर्व करून ते ब्लड मध्ये मिक्स करणे. इथे लक्षात. ते ब्लड मध्ये मिक्स करणे. जे महत्वाचे कंटेंट आहेत, त्या मायक्रो जे काही महत्वाचे कंटेंट त्यामध्ये इन्क्लूड आहेत, जे आपल्याला बॉडीसाठी आवश्यक आहेत, तर ते सगळे त्यातनं घेणे आणि आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करणे. कधी कधी असं होते की आपले ब्लड टेस्टिंग ज्यावेळेस आपण करतो, ब्लड टेस्टिंग केल्यानंतर काहीतरी कंटेंट त्याच्यामध्ये आपल्याला कमी आढळतात. कधी कधी हिमोग्लोबिनची कमतरता दाखवली जाते, कधीतरी WBC इन्क्रीज झालेले दाखवतात, कधी WBC मिनिमाइज झालेले दाखवतात. बरोबर आहे की नाही? कधी कधी रेड RBC ज्या आहेत, रेड ब्लड सेल्स ज्या आहेत, त्या कधी कधी इन्क्लूड एक्स्ट्रा झालेल्या दाखवतात, कधी कमी झालेल्या दाखवतात. ठीक आहे. मग ही जी प्रोसेस आहे, जास्त होणे आणि कमी होणे, हे सगळे जे काही घटक आहेत ते सगळे या ठिकाणी न्यूट्रिशन वरती डिपेंड करतात.